धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नांदेड जिल्हा अधिकारी यांना दिले सकल धनगर समाजातर्फे निवेदन। आज नांदेड जिल्हा सकल धनगर समाजाच्या वतीनं आज नांदेडचे जिल्हाधिकारी साहेब यांना आज आम्ही धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी संदर्भामध्ये आज निवेदन दिलोत। आज त्यांना विनंती केलो होते 8 दिवसामध्ये धनगर समाजाला महाराष्ट्र राज्य सरकारला तुम्ही कळवा की आम्हाला 8 दिवसामध्ये आमचं एसटीचं सर्टिफिकेट आमच्या मुलांच्या धनगर समाजाच्या गोरगरिबांच्या हातामध्ये राज्य सरकारनं द्यावं। जसं की मागं जे ॲक्शन घेतलेलं आहे मराठा समाजा, जसं जरांगे पाटील जे मुंबईला त्यांनी गेले होते त्यांना राज्य सरकारकडनं म्हणजे आरक्षण लागू केलेलं आहे। तसंच धनगर समाजाचं एक 75 वर्षापासून आमचे जे मागण्या आहेत आणि सकल धनगर समाजाचं महाराष्ट्र राज्यामध्ये आत्तापर्यंत बरेचसेच आंदोलनं झाले। मगाशी धनगर समाज जे पेटलेला होता तो शांत करण्याचं मार्ग कोण केलं हे काही नाही, धनगर समाजामधून हे राज्य सरकारच्या माध्यमातून आम्हाला कळलेलं आहे। म्हणून धनगर समाजाला येणाऱ्या 8 दिवसामध्ये धनगर समाजाला एसटीचं आरक्षण सर्टिफिकेट आमच्या लेकरांच्या हातामध्ये देण्यात यावं एवढी एक राज्य सरकारला विनंती आहे। जर देत नसेल तर नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषण किंवा आंदोलन ॲक्शन मोडमध्ये करू एवढं या ठिकाणी मी सांगू इच्छितो। आता आमच्या मागण्या बघा 1975 पासून चालू आहे आमचं जे झगडा सरकारच्या विषयी, जे आम्हाला जे संविधानामध्ये जे आरक्षण मिळालं आहे धनगर विमुक्त भटक्या जाती म्हणून आमचा जे समाज आहे धनगर समाज, त्याला जे आम्हाला 36 पान संविधानामध्ये 36 पान नंबरवर आमची जे दिलेले संविधानाचं आपल्याला दिलेले आरक्षण त्यानुसार आम्ही सरकारला मागत आहोत। काय आम्ही कोणाच्या काय ताटातलं घेत नाही, कोणाचं काय हिसकून घेत नाही, तर सरकारला आमच्या वरच्यावर आज 75 वर्षापासून आमचा लढा चालू आहे, आमचं आम्हाला द्या म्हणून आम्ही सरकारशी खेळतो। आज आम्ही निवेदन आज परवा बघितलं मुंबईला काल जाम गर्दी झाली, नस्ताळीसुद्धा भेटलं त्यांना, आमचं असूनसुद्धा सरकार का देत नाही, मग आम्हाला द्यायला पाहिजे। म्हणून आम्ही आज 30 तारखेच्या रोजी आमचा सकल धनगर समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीनं आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी एक निवेदन दिलं की बाबा आमची जे तात्काळ ताबडतोब आमची एसटी अंमलबजावणी केली पाहिजे, एसटीच्या दाखल्याची नसता आम्ही 8 ते 10 दिवसामध्ये आमरण उपोषण करू या ठिकाणी, असं या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं आणि नसता आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल एवढंसुद्धा आम्ही या निवेदनाच्या संदर्भामध्ये आम्ही सरांना दिलेले आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व सकल धनगर समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये येऊन आज 30 तारखे रोजी आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी एकजुटीनं आम्ही या ठिकाणी आमच्या आरक्षणाची जर अंमलबजावणी होत नसेल तर आम्हाला पुढचा मार्ग जे आमचे रक्त सांडले तरी चालेल, आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही असं आम्हाला या ठिकाणी बोलायचं आहे।